बांदिवडेकर साहेब, आपल्याला आठवत असेल एक 3 वर्षापूर्वी दादरच्या कार्यक्रमाला तुम्ही मला निमंत्रित केलं होतं. त्या कार्यक्रमाला माझ्या माध्यमातून राजू शेट्टी देखील होते आणि मी माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की मुंबईच्या स्मारकासाठी तर प्रयत्न करूच, पण मला जर संधी मिळाली तर रत्नागिरीमध्ये देखील दानशूर भागवत शेठ गिरांचं स्मारक हे आम्ही सगळ्यांच्या संमतीनं बांधू असं मी भाषण केलं होतं. परंतु त्यावेळी मला अधिकार नव्हते. मी पालकमंत्री होतो, पण पालकमंत्री सिंधुदुर्गचा होतो आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री असल्यामुळं पालकमंत्री म्हणून जो नियोजन मंडळाचा निधी असतो तो या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी खर्च करू शकत नव्हतो. एवढी माझी परिस्थिती त्यावेळी वेगळी होती. वाईट म्हणायला हरकत नाही. 90,000 मताच्या फरकानं रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं होतं आणि नारायणराव राणेंबरोबर भांडायला मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री झालो होतो आणि ती 2.5 वर्ष आमची भांडणातच गेली. आम्ही त्यांच्याबरोबर भांडतोय, ते आमच्याबरोबर भांडतात, त्यांची आमची 2.5 वर्ष गेली. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर मी या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री झालो आणि राजू शेठ कीर आणि माझी चर्चा झाली. सगळ्या भंडारी समाजांच्या नेते मंडळींची चर्चा झाली. कांचननं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला आणि 2 गोष्टी करायचं आम्ही ठरवलं. एक म्हणजे दानशूर भागवत शेठ कीरांचं पुतळा आणि स्मारक बांधायचं आणि त्याचबरोबर ज्यांचा विचार घेऊन भागवत शेठ कीर मार्गक्रमण करत होते ते संत गाडगेबाबांचा पुतळा देखील रत्नागिरीमध्ये उभा करायचा. ही दोन्ही उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवली आणि आज मला आनंद होतो की दोन्ही गोष्टीला आम्हाला यश आलं. आज या पुतळ्याचं भूमिपूजन होतं आहे, स्मारकाचं भूमिपूजन होतं आहे. कानेरे उद्यानामध्ये संत गाडगेबाबांचा पुतळा देखील उभा केला जाणार आहे. या संपूर्ण स्मारकासाठी सुमारे 1 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. तसंच संत गाडगे महाराजांच्या पुतळ्यासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतं की जसं आपण अनेक शहरांमध्ये जाऊन त्यांची खासियत असते तशी भविष्यामध्ये रत्नागिरीची खासियत अशी असणार आहे की सगळ्यात जास्त पुतळे असणारं शहर जर कुठचं आहे तर ते रत्नागिरी शहर आहे असं सांगण्याची संधी महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याकडे पुतळा आहे, छत्रपती संभाजीराजांचा पुतळा आहे. कालच एका नवीन शिवसृष्टीचा आपण लोकार्पण सोहळा केला. भागवत शेठ कीरांचा पुतळा इथे आता उभा राहतोय. संत गाडगेबाबांचा पुतळा या ठिकाणी उभा राहतोय. APJ अब्दुल कलामांचा पुतळा उभा राहतोय. विठुमाईची मूर्ती देखील या रत्नागिरी शहरामध्ये उभी आहे. मला असं वाटतं की ही सगळी स्मारकं जी आहेत ही आमच्या नंतरच्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर राहिली पाहिजे. याच भावनेतनं या स्मारकांची आम्ही उभारणी करतोय. एक सांगितलेली महत्त्वाची गोष्ट खरी आहे की 12 वर्षाचा मुलगा मुंबईला जातो काय, शापूरजी पालमजीकडे आपण असं म्हटलं की कामाला राहिले, कामाला ते नंतर राहिले, पण सुरुवातीला फक्त रंधा ओढण्याचं काम त्यांना दिलेलं होतं. फक्त रंधा ओढण्याचं काम दिलं होतं, बरोबर ना. त्याला कामावर ठेवलेलं नव्हतं. कारण एका तांडेला ना आणलेला माणूस कसं काम करतो, तो प्रामाणिक आहे की नाही, तो इमानदार आहे की खोटारडा आहे हे ठरवण्यासाठी तत्कालीन मालकानं फक्त रंधा ओढण्याचं काम त्यांना दिलेलं होतं. आणि रंधा ओढत असताना त्यांच्याकडे अनेक नोटा देऊन सुद्धा तो प्रामाणिक आहे की नाही हे देखील बघण्याचं काम तत्कालीन त्यांच्या मालकाने केलं होतं. पण मला भागवत शेठ कीरांबद्दल अभिमान आहे की ज्यावेळी त्यांच्याकडे नोटा दिल्या त्यावेळी देखील स्वतःला पाहिजे असलेले त्याच्यावर पावण्यामध्ये काहीतरी पैसे असायचे, पावणा काहीतरी असे असेल म्हणजे आणि आणि एकाणा दोन आणे असे काहीतरी पैसे असायचे. त्यावेळी पुन्हा एकदा त्या मालकाला ह्या नोटा माझ्याकडे जास्त आल्या आहेत, मला जो पगार होता तो पैशातच होता असं सांगणारं प्रामाणिक नेतृत्व हे देखील रत्नागिरीकरांनी दिलं. याचा अभिमान आणि स्वाभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मी ज्यावेळी दादरला कार्यक्रमाला गेलो होतो, दादरला कार्यक्रमाला गेल्यानंतर मला कळलं की हिंदू मिलची जागा ही देखील भागवत शेठ कीरांनी दिलेली आहे. आज तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं फार मोठं स्मारक देखील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, ती जागा देखील भागवत शेठ कीरांनी दिली. दादरची स्मशानभूमी आता ज्याचा तुम्ही उल्लेख केला ती देखील भागवत शेठ कीरांनी दिली. मुंबईची सेंट्रल बिल्डिंग देखील भागवत शेठ कीरनीच बांधलेली आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं दातृत्व आणि कर्तृत्व असणारा रत्नागिरीकर मुंबईमध्ये ज्या परिस्थितीमध्ये गेला आणि परिस्थिती बदलून तसं बघायला गेला तर मुंबईचा डॉन म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतोय, मुंबईची नाडी हातात ठेवणारा डॉन बनला.
हे कर्तृत्व रत्नागिरीकरांचं होतं आणि ते रत्नागिरीकरांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहावं यासाठीच आज आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.